हॅलो. हॅलो. हा बोला. एक हॅलो. मिनिट. ए, बोला ते ना दादा. झालं ना बघ. हॅलो. हा श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. बोला ताई. ऐक, किती आनंद झाला. ऐक, शब्द बापरे. फुटत होती. ऐक, ऐक, कुठून बोलताय ताई? सांगली जिल्ह्यातनं बोलते मी. मांजर्डे गाव आहे माझं. अच्छा अच्छा. नाव नका सांगू. काय अं, अनुभव शेअर करायचा होता? होय होय, अनुभव शेअर करायचे. हा 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 हा. ऐक, अरे बापरे, किती वर्षापासून आहात सेवेत? आत्ताच आहे, वर्ष दीड वर्ष झालं. अरे वा. पण आणि मग मिस्टर काय जॉब वगैरे करतात का? नाही नाही, जॉब नाही करत, ट्रक ड्रायव्हरिंग करते. अच्छा अच्छा. हा. मग आता कोणी फोन उचलला होता? आता मिस्टरनेच उचललेला. मी बाहेर अच्छा म्हणजे स्वयंपाक रूम मध्ये होती. अच्छा 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 अच्छा. मग मग आहे ना वेळ तुम्हाला आता? होय होय आहे. तुम्हाला आहे का? हो तुमचं हो. टाइम 9 ते 10 10च वाजून गेलेत असतो. म्हणून म्हटलं. नाही हा आज काय, आता वडील आलेत ना आता राहायला इथे. हा मग हा थोडासा उशिरा होऊन जातो मला हा अनुभव हा, मग घ्यायला. करू मग द्या. नाही नाही, करा करा. परत उद्याचा दिवस सांगता येत नाही, अजून ऑफिसला गेली, लेट झाला. हा हे हा. सध्या धावपळीचे दिवस चालू आहेत माझे. होय होय, सांगताय सगळे अनुभव ऐकते मी. सगळं तुमचे हा ऐकते सगळं. हा. मग जसं जमेल तसं घेऊनच टाकते अनुभव. हा हा. हम्म. आता माझा अनुभव 4 वर्षाच्या पाठीमागचा आहे. अरे वा. स्वामींच्या सेवेत, मी काही स्वामींच्या सेवेत नव्हती. आता स्वामींचा पण सांगणार आहे मी एक. हा हा हा. जर सांग. अगोदर एक आलेला ते सांगते. हा हा. मला म्हणजे 2 मुलं आहेत. एक अच्छा मुलगा एक मुलगी आहे. मुलगा मोठा आहे, मुलगी लहान आहे. अच्छा अच्छा. काय करतात मुलगी ते आता? मुलगा मुंबईलाच आहे, पोस्टात आहे. लागलाय. होय, 4 वर्ष झालं लागलाय. अरे वा. हा. भाग्यवान आणि ताई. आणि आता मुलगी MBA करते, पुण्याला आहे. वा वा. किती छान हा. शिकवलं होतं मुलांना. होय. हो. आमची परिस्थिती खूप 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 म्हणजे हे जे आहे, म्हणजे परिस्थितीच नव्हती, तरी पण आमची मुलं शिकली. वा. लय शहाणी मुलं, लय शहाणी मुलं. अरे वा. हेच महत्वाचं असतं ताई. आणि होय हीच होय. खरी प्रॉपर्टी आहे. मुलं हीच आपली प्रॉपर्टी. मग काय, सगळ्यात मोठी प्रॉपर्टी ती. मुलं चांगली जन्माला म्हणजे येणं, चांगलं संस्कार होणं त्यांच्यावरनी, अगदी अगदी खरं बोललात. आणि हेच चांगलं सगळ्यात. मग सांगते तुम्हाला. हा मग परिस्थिती आमची अशी काही नव्हतीच. अगोदर मुलाचा सांगते, मुलग्याचा. हा हा हा. मग मी अगोदर म्हणजे ह्यांचं करत होती, महादेवाचं करत होती. शंकर प्रदोष. भगवान. हा. मग प्रदोष माझं चालू होतं, म्हणजे महादेवाचं. म्हणजे प्रदोष मी असं धरलेलं की ज्यावेळेस माझ्या मुलाला नोकरी लागेल त्यावेळेस मी बंद करणार म्हणून. म्हणजे 15 दिवसात प्रदोष येतो बघा. बरोबर, माहित आहे ना. हो, शंकराचं. हा. मग ते करत होती. मग 2 वर्ष झाली प्रदोष करून. अच्छा. आणि मुलगा 12वीची परीक्षा झाली. आणि मग आता पुढं कशाला ऍडमिशन घ्यायचं, म्हणजे परिस्थिती आपली नाही म्हणल्यावर बरोबर. त्याला BSc ला टाकलं ऍडमिशन. हा हा. BSc ला टाकलं. मग इथं म्हणजे तासगावलाच जात होता, म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी जात होता आम्ही, असं खेडेगावात राहतो या. हो हो ना. मग 12वीला टाकलं ऍडमिशन. घरची परिस्थिती सगळी मला वाटतं नाजूकच. 8वी 9वीला होता त्यावेळेस, तेव्हापासून जसं कळायला लागलं तेव्हापासूनच घरची परिस्थिती आपली कळत होती त्याला. अरे जाणीव वा. जाणीव होत होती प्रत्येक गोष्टीची आपली, म्हणजे घरात परिस्थिती काय आहे, आपण कसं शिकायचं. हो खूप हो. मोठी इच्छा होती की म्हणजे चांगली पगाराची नोकरी लागावी. पण आता तो म्हणजे पोस्टमन म्हणून या पदावर काम करतोय. वा. आता पण पुढच्या एक्झाम देऊन देऊन तो कुठला कुठे जाईल ताई. आणि लय इच्छा गव्हर्नमेंट आहे. मध्ये. लय इच्छा आहे त्याची, पण थोडक्यात जातोय. अजून पण परीक्षा देतोय, पण अभ्यास होत नाही. आता कामावर येऊन करायचा म्हटल्यावर बरोबर होत नाही बरोबर. अभ्यास. मग 12वीला ऍडमिशन, आपलं BSc ला ऍडमिशन टाकलं. हा. मग माझी एक ननंदबाई आणि एक दीर पण होतं, ते पण चांगल्या पोस्टवर आहे. ती अन्न पुरवठा अधिकारी एक दीर. बापरे. आणि ननंदबाई आहेत त्या, चुलत ननंदबाई आहेत त्या, चुलत दीर पण आहे ते. मग जवळच आम्ही असं म्हणजे राहायला असं. हा हा. मग ननंदबाई त्या PSI झाल्यात. आणि बापरे. आणि मग त्यांचं, मग ह्यो 8वीला होता तेव्हा ते 8वी 9वीला होता त्यावेळेस ते असं दोघं पण स्पर्धा परीक्षा देत होते. अच्छा. म्हणजे
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होती. म्हणजे मग असा ह्याला पण आदर्श, हा असा आदर्श येतो ना मुलांपुढे. हा आदर्श चांगला त्यांनी दिला हो त्याला. हा आणि त्यानं पण असं मनावर घेऊन म्हणजे अभ्यास पण असा केला. हा हा करायला सुरुवात म्हणजे ती 8वी पासून त्याच्या म्हणजे घरच्या परिस्थितीचा तो विचारच करत होता आपल्याला ह्यात बदल काहीतरी करायलाच पाहिजे म्हणून. हा 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 मग मग त्यांचा सपोर्ट चांगला होता, कसा अभ्यास करायचा, काय करायचा. हा मग असं झालं. मग त्यावेळेस तो 9वीला होता, त्यावेळेस ती स्पर्धा परीक्षा देत होती. त्यावेळेस त्याला कळत होतं चांगलं, म्हणजे ही हा काय करते ती, आपण पण परत काय करायला पाहिजे. हा 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 मग मग झालं बीएससी ला ऍडमिशन टाकलं. हम्म. बीएससी ला ऍडमिशन टाकलं आणि 10वीवर तेव्हा त्यांना 12वीवर आणि 10वीवर रेल्वेचं फॉर्म सुटलं होतं. अच्छा. हा हा मग त्यानं फॉर्म दोन्ही पण भरलं अरे ते. वा. आणि बीएससी ला करत करत बीएससी म्हणल्यावर प्रॅक्टिकल येतं. मग सकाळी तो 9ला जायचा आणि संध्याकाळी 5:30ला यायचा घरी. मग घरी आल्यावर पण एक बारका छोटासा फोन होता. त्या हा. फोनवर नेट पुरायचं नाही. आमच्या चुलत सासूबाईंचं नेट घ्यायचा, व्हिडिओ डाउनलोड करायचा अरे आणि बापरे. आणि अभ्यास करत बसायचा. कॉलेजमधून आला म्हटलं की नाही, हातपाय तोंड धुणे, कपडे बदलणे, काहीतरी खायचं आणि अभ्यास व्हिडिओ असं डाउनलोड करत बसायचा. म्हणजे ती ओ, अभ्यास करत बसायचा ते व्हिडिओ डाउनलोड करून. अरे वा. दुसऱ्याच्या फोनवरून नेट पुरायचं नाही म्हणून व्हिडिओ डाउनलोड करून आणायचा आई गं, बघा. आणि करत बसायचा. मग माझ्या झालं तर बीएससी. डोळ्यात पाणी आलं हो ताई. सांगते की तुम्हाला. आणि हम्म. मग परत त्यानं टायपिंग मग 13 बीएससीच्या पहिल्या वर्षाला ऍडमिशन घेतलं हम्म. आणि फॉर्म भरलं. फॉर्म सुटलेलं फॉर्म भरलं हम्म. आणि मग अभ्यास त्यानं चालू केला. हम्म. बीएससी पण इकडे करायचा आणि ते आणि पण. आणि ह्यो पण अभ्यास त्यानं चालू केला. ओ. मग परत और का म्हणला मम्मी आता मी टायपिंग पण करतो. मग हम्म. बीएससीच्या पहिल्या वर्षाला होता 6 महिने इंग्लिश मधनं केलं. हम्म. परत 6 महिने मराठीतनं केलं टायपिंग. मग टायपिंग पण त्याचं झालं 2 वर्षात. मग बापरे. परत बीएससीच्या 3ऱ्या वर्षाला गेला हम्म. आणि ह्यो अभ्यास त्यानं 3 वर्ष केला. भरपूर अभ्यास केला. ओ. दोन्ही पण इकडे बीएससीला पण कधी विषय गेला नाही, कधी काय नाही. अरे चांगल्या वा. मार्काने पास व्हायचा. हम्म. आणि विषय सगळं सोडवलं आणि हम्म. परत मग तो हे केला, बीएससीच्या शेवटच्या वर्षाला गेला हम्म. आणि पोस्टातलं फॉर्म सुटलं. अरे मग वा. पोस्टातलं फॉर्म सुटल्यावर मग ह्याच्या मनात नव्हता भरायचा. हम्म. मग आमच्या चुलत नणंदबाईंचं तोरका लग्न ही झालं होतं. मग त्या हम्म. अशाच कशाला तर आलेल्या इकडं. हा हा मग मग आलेल्या मग तो काय म्हणला, ती पोस्टाच फॉर्म सुटले ते आणि काय करू, मला काही म्हणजे पोस्टमन म्हणूनच काम करायला लागतंय आणि काय करू, भरू का नको. हम्म. फक्त एक उद्याचा दिवसच तारीख राहिली होती फॉर्म शेवटचा तारीख भरायची फॉर्म. अरे बापरे. हा आणि तेवढ्यात त्या अगोदर आल्या. मग तो तसा म्हटला काय करू आत्ती, भरू का काय करू. मग हा. त्या काय म्हणल्या, अरे इथं शिपायाची नोकरी लागायची मुश्किली झाल्या, सरकारी नोकऱ्या मिळायची आणि बरोबर. तुला काय कमी वाटले तुला नोकरी, परत कर परत आणि त्यातनं पुढं ही पुढे होची. जाता येईल. हा. मग भरला त्यानं फॉर्म. एकच दिवस राहिला होता तरी भरला. झालं. ओ. मग शेवटच्या वर्षाला परत इकडं रेल्वेचा अभ्यास केलेला सगळा ह्याचा इकडं ह्या परीक्षेला त्याला ह्याच्यात आला. अरे वा. हा आणि झाला परीक्षा पण बीएससीच्या शेवटच्या वर्षाला गेला. परीक्षा पण झाली. अरे वा. परीक्षा त्यात पण ते म्हणजे फर्स्ट आला. अरे. आणि दुसरी टायपिंगची परीक्षा, त्याचं टायपिंग पण इकडे झालेलं होतं. ती हो. टायपिंग ची पण परीक्षा झाली हा. आणि ही पण टायपिंगच्यात पण पास झाला. अरे. आणि बीएससीचं शेवटचं वर्ष व्हायचंय तर का हम्म. त्याचं लेटर पण आलं. बापरे. सगळीकडनंच. ऐक मग तुम्हाला सांगायचं, आमच्या ते चुलत नणंद ही होतं दीर होतं ते, त्यांनी अशा म्हणजे इस्लामपूरला अकॅडमी लावलेली. तुम्हाला हा. स्पर्धा परीक्षा आहेत म्हणल्यावर किती अभ्यास असतो ही सगळं माहिती आहे. तुम्ही शिक्षक आहे साहेब. हो मग किती अभ्यास असतोय, किती सोपं त्याला असतं का ते. हा. हा. मग एवढ्या म्हणजे इकडं बीएससी पण केली, इकडं स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला, कुठं टायपिंग अकॅडमी. आम्ही केलं. तुम्हाला सांगते टायपिंग पण केलं ना. हा टायपिंग पण केलं ना त्याने. हा म्हणजे बीएससी ला ऍडमिशन घेतलं तसं पहिल्या वर्षी टायपिंग पण केलं, बीएससी पण केली आणि इकडे ह्याचा अभ्यास पण केला. आणि बापरे. आणि बीएससीचा अजून रिझल्ट यायचंय तर काही इकडे ह्याला ह्याचं लेटर पण आलं बापरे. पोस्टाचं. अरे वा. आणि माझं प्रदोष चालूच होतं. मला एवढा मोठा अनुभव दिला की माझ्या आयुष्यात कधी मी विसरू शकणार नाही. मी जोपर्यंत खरंच आहे तोपर्यंत खरंच विसरू शकणार नाही. खरंच सगळी म्हणजे आश्चर्य करायला लागली. म्हणजे 4-4, 5-5, 7-7 वर्ष अकॅडमी चांगली आपलं
मोठ्या मोठ्या ठिकाणी पुण्याला अशा अकॅडमीला होते ते अभ्यास करते ती हा मॅडम. आणि आम्ही त्याला लयत लय एक 10,000ची स्पर्धा परीक्षांची पुस्तकं घेतली असलेली लयत लय. हा हा म्हणजे एक पण पेशंट किती पण नव्हता. मेहनती आहे ताई मुलगा तुमचा. बघा खरंच कौतुक आहे त्याचं. बघा की. आणि डोळ्यासमोर घरातलं सगळं चित्र दिसत होतं त्याच्या की आपण अभ्यास केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. नाही आणि हा आपण ह्यातनं बाहेर म्हणजे नोकरी लागली तरच आपलं सगळं सरळ आहे, नाहीतर काय नाही. बरोबर आहे खरंय. शिक्षण हा तिसरा डोळा आहे हे होय. म्हणतात, काय चुकीचं नाही ना ताई. नाही नाही अजिबात नाही बघा. आणि हम्म. सगळे अहो अशी म्हणजे शेजारची अशी घरात बसून पोरानं पोस्ट काढली, घरात बसून किती बघा म्हणजे ना. त्याचा कौतुक अहो, किती कौतुक, किती अरे मोठं वा. कौतुक. आता आणि पोस्टमॅन झाला, एकदा एंट्री मिळाली ना तो मोठ्या पोस्टवर लवकर पोहोचेल ताई बघा आता. होय. आणि अहो थोडक्यात 4-4 मार्कात, त्यामुळे त्याचं लय मन असं खचवतं, या लय खचवतंय मन नाही नाही, थोडीशी असं. परीक्षा तर प्रत्येक ठिकाणी असते ताई. होय होय. अशा बाहेरच्या पण देत होता तो. आता मग आता 3 वर्ष झाल्याशिवाय वरची द्यायला येत नव्हती नाही पोस्टातली परीक्षा. मग आता जून मध्ये, आता येणाऱ्या जून मध्ये 3 वर्ष पूर्ण होते की मग 21व्या वर्षी त्यानं बीएससी करत करत पोस्ट काढली बघा. आणि बापरे. 21व्या वर्षी तो गेला पण मुंबईला. कधी घरातनं न बाहेर एक तर कॉलेज घर ह्याच्या पलीकडे कुठं सुद्धा घ्या, सगळी मुंबईला म्हणायची कुठे येतो? भांडुपला आहे मुंबईला. अरे वा. हम्म. मस्त मस्त. आणि मग तुम्हाला सांगते आता मुलगीचं पण तसंच झालं. मुलगीला पण आम्ही कशाला म्हणजे असं इंजिनिअरिंगला ही घ्यायचं म्हटलं तर तिला पण म्हणजे अजून ह्याला नोकरी लागली नव्हती. मग ती दोघात 3 वर्षाचा अंतर. मग परत तिनं पण ह्याला टाकलं, बीकॉमला टाकलं ऍडमिशन. अरे मग वा. मग मुलगीला परत ह्याला नोकरी लागल्यावर मग म्हणलं आता हिला पण शिकवायची, म्हणलं हिच्या पायावर हिला उभा करायची अगदी आणि हिच्या बरोबर. लग्नाचा काही लगेच विचार करायचा नाही. अरे वा. किती मग छान बघा. विचार हो. होय अहो, बघा की लहान वयात एवढा विचार, एवढा विचार, डोळ्यात पाणी येण्यासारखा असा माझा खरंच अनुभव माझ्या आहे डोळ्यात अहो. पाणी आलं. मी एवढं भाग्य समजते की माझी मुलं एवढी संस्कारी आणि एवढी ही अशी म्हणजे त्यांना अशी सगळे मोठ्या माणसागत सगळी बुद्धी लहान वयातच आली बघा अशी. बघा ना ताई. नाही ते लगेच तुमच्या मिस्टरांनी फोन उचलला ना, हा हा. त्याच्यावरूनच मला अंदाज आला की कुटुंब छान असणार. होय अहो. आणि मिस्टर पण खूप छान आहे, ते खूप नाही असे ते म्हणजे त्यांना तुमच्या बोलण्यावरनं लगेच कळलं ना ताई. हो हो होय. लय छान आहे ते मिस्टर पण. आणि म्हणजे हाय त्या परिस्थितीत पण त्यांना काही कमी पडून दिलं नाही. तेवढंच शिकवलं खरं. बघा ना. त्यांच्या हाताला यश आलं म्हणजे त्यांनी शिकवलेलं खरं. म्हणजे ट्रक ड्रायव्हिंग करतात. आणि म्हणजे एवढं पैसे नाही ते भेटत हो. बरोबर. आमचे सासू सासरा आहेत आणि 2 मुलं शिक्षण, आणि एवढं बरोबर. एकट्याच्या जीवावर सगळं होऊ शकत नाही. एवढं शिक्षण, नाही मोठं नाही. शिक्षण घ्यायचं मुलाच नाही, होऊ शकत नाही हो. खरंय खरंय. पण मुलांनी लय मोठा विचार केला. आणि तुम्हाला सांगते मग आता मुलगी हा MBA ला, मग आता म्हणला हिला MBA करूया म्हणला. हा. मग तिला इथं कुठं आता आमच्या इथं पण इथं इस्लामपूरला ही आहे, पण म्हणला नाही चांगल्या कॉलेजला घेऊया म्हणला हा. ऍडमिशन दिलं. अरे मग वा. घेतलं चांगल्या कॉलेजला ऍडमिशन घेतलं. आता पहिल्या वर्ष झालं, आता दुसरं. पहिल्या वर्षी पण सगळं विषय ही सुटलं, चांगल्या मार्काने पास झाले. आता दुसऱ्या वर्ष आहे. आता तिला तेवढा जॉब अरे लागला म्हणजे ताई तुमचे दिवस पालटलेच समजा आता. आता बघूया काय मुलं चांगली आली बघा जन्माला. काय खरंय खरंय. चांगलं म्हणजे खरी प्रॉपर्टी आपली मुलंच असतात, बाकी हे हो सगळं हो शून्य आहे. हो हो हो. खरंच खूप छान ताई अनुभव. तुम्ही आता एवढा हा अनुभव शेअर केला ना, पुढचा हो अनुभव इतका छान कराल की मुलाला पण अजून वरची पोस्ट असेल आणि मुलीलाही छान जॉब मिळेल. हो हो. त्याचं ते एकच मन त्याला नको वाटते की तेवढी मला म्हणजे ह्याच्यावरची पोस्ट. मग आता बघा जून मध्ये परीक्षा होणार आहे, खरं त्याने आता अभ्यास चालू केला या. हा म्हणजे हा. आतापासूनच म्हणला करायचा अभ्यास, तेव्हा आपण चांगल्या मार्कानं हे झालो बरोबर तर पहिल्या ह्याला आपलं नाव बसायला पाहिजे, पहिल्या ह्याच्यात सगळ्यात जास्त मार्क पडायला पाहिजे ती. बरोबर. आणि मुलगी कशात करते MBA? कशात करते म्हणजे? MBA मध्ये पण फायनान्स असतं, वेगवेगळ्या साईड असतात ना MBA ला पण. हा हा. आता ती काय माझ्या पण एवढं काय माहित नाही हो मला पण. मलाच काही माहित नाही कशात करते. आपलं म्हणजे एवढं आमचं शिक्षण पण नाही झालं. हा हा आणि हा. माझं तर 7वी शिक्षण झालंय. अच्छा. नाही होईल त्यामुळे ताई. माझी मुलं एवढी शिकली म्हणजे मला एवढा अभिमान आहे का नाही लय म्हणजे खरंच लय. अभिमानासारखंच आहे ना हो ताई. हो खूपच हो छान. मी शेअर करते हा ताई.